टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज भाम गावातील पूर्वी हा पाझर तलाव होता, याचे लिकेजेस मोठे होते, परंतु तत्कालीन पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली आणि या पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर करण्यासाठी 4.5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यावेळेचे पालकमंत्री यांनी उपलब्ध करून दिला। आणि आज या ठिकाणी आपण बघतोय की या पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर झाल्यानंतर आपण जर बघितलं तर एक पर्यटन स्थळ वाटावं अशा पद्धतीचा तलाव या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे। या भाम गावाचा असेल, खाली सरगरवाडी असेल, कनेरचा काही भाग असेल, रेड्याचा काही भाग असेल, या तलावामुळे या ठिकाणी पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धी होईल आणि या भाम गावाला लागलेला दुष्काळाचा कलंक जो आहे तो पुसून टाकण्यासाठी कुठं ना कुठं वाटचाल या तलावाच्या माध्यमातून होईल। भविष्यामध्ये ही गावं नीरा देवधरच्या पाण्याने सुजलाम सुफलाम होतीलच, कारण पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की या तालुक्याला 22 गावाला जो दुष्काळाचा कलंक लागलाय तो पुसून टाकायचा आहे। परंतु याची सुरुवात या भामच्या साठवण तलावाच्या पाणीपूजनाने झालेली आहे। मी भामकरांचं आणि परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो की या तलावातून एक ठिपकाही पाणी खाली जात नाही। अतिशय दर्जेदार काम या तलावाचं झालेलं आहे। मी ग्रामस्थाच्या वतीनं जलसंधारणचे अधिकारी, याचे कॉन्ट्रॅक्टर, या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आजचं जलपूजन या ठिकाणी भामच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे।